मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. आता महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम म्हणजे लाडके अप्रेंटिस योजना म्हणू आपण त्याला. MAPS 42,000 आणि या नवीन याच्यामध्ये मी बघितले तर 1,26,000 पर्यंत सुद्धा MAPSचे पैसे मिळणार आहेत. आता यामध्ये तुमच्या अडचणी आहेत, ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी हेल्प डेस्क या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स बघणार आहोत, कशाप्रकारे तुम्हाला 1,26,000 कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आणि 42,000 कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तर इथे कालच आपण एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये जर बघितलं बऱ्याच विद्यार्थ्यांचे क्लेम अडकले आहेत, त्यांना इयरली क्लेम करता येत नाही असं म्हणत आहेत. तर त्याचं कारण जर बघितलं तर काल पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मंथली किंवा त्यांना इयरली क्लेम करता येत नाही आहेत. आता याच्यासाठी कालसुद्धा म्हटलं होतं, तर एखाद्या कॅन्डिडेटचे 2 क्लेम डॅशबोर्डवर आहेत. तुमच्या 2 वेगवेगळे क्लेम नंबर जर डॅशबोर्डवर दिसत असतील तर तुम्हाला लेटेस्ट डेटचा जो क्लेम आहे तो एकतर रिजेक्ट किंवा ॲप्रूव्ह करून घ्यायचा आहे, असं कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. तर तुमचा डॅशबोर्ड उघडून बघा, म्हणजे लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डवर तिथे तुम्हाला क्लेम नंबर वेगवेगळे दिसत आहेत. तर अशाच विद्यार्थ्यांना इश्यू येतो आहे, त्यांना मंथलीही क्लेम करता येत नाही आणि इयरलीसुद्धा क्लेम करता येत नाही. तर याच्यापैकी एक क्लेम डिलीट किंवा रिजेक्ट करणे गरजेचं आहे. तर हे सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर या विद्यार्थ्यांना काय करावं लागणार आहे, तर तुम्हाला जे डिटेल्स मिळणार आहेत ते आपण बघणार आहोत. पण आता ह्या अप्रेंटिसशिप स्कीममध्ये म्हणजे MAPSमध्ये 6 महिन्यापासून ते 36 महिन्यापर्यंतची अप्रेंटिस मिळते. तर 6 महिन्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 21,000 रुपये 6 महिन्याला मिळणार आहेत, ज्या विद्यार्थ्यांची अप्रेंटिसशिप 6 महिने कालावधीची आहे. ज्या महिन्याची 12 महिन्याची अप्रेंटिसशिप आहे त्यांना 42,000 रुपये मिळतातच आहेत. आता मॅक्झिमम 12 महिन्याच्या अप्रेंटिसशिपना वाटप झालेले साधारण 40 कोटीपर्यंत आपण आता या ठिकाणी पोचलेलो आहोत. तर 36 महिन्याची अप्रेंटिस आहे ही 1,26,000 रुपये त्यांना मिळणार आहेत. आता GRचा जर आपण अभ्यास केला तर GRमध्ये सरळ म्हटलेलं आहे. तर यामध्ये 6 महिन्यापासून 36 महिन्यापर्यंतचे जे उमेदवार आहेत त्यांना ही योजना लागू आहे. मग वेगवेगळे व्यवसायसुद्धा दिले, ऑप्शनल ट्रेडसुद्धा असतील, डेझिग्नेटेड ट्रेडसुद्धा असतील, 35 क्षेत्र दिलेलं आहेत. त्यानंतर 258 निर्देशित म्हणजे डेझिग्नेटेड आणि 414 वैकल्पिक म्हणजे ऑप्शनल ट्रेड जे व्यवसायासंबंधी असतात. यामध्ये 6 महिन्यापासून 36 महिन्यापर्यंतची अप्रेंटिस म्हणजे शिकाऊ उमेदवारी जर असेल तरी त्यांना या ठिकाणी सदर लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर थंबनेल बघा तर 1,26,000चा मी थंबनेल लावलेला आहे. म्हणजेच हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता हे तुम्हाला अडचणी येत आहेत, बऱ्याच मुलांना या ठिकाणी अडचणी येत आहेत. तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी ऑफलाईन हेल्प डेस्क त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तर तुमच्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सर्व ITIमध्ये तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे BTRI मॅक्झिमम आहेतच, परंतु आता ITIमध्ये सुद्धा याची सोय केली. तर 26 जानेवारीला तुम्हाला रजा टाकायची गरज नाही, रजा असते. त्यामुळे 26 जानेवारीला तुम्हाला प्रत्यक्ष माजी प्रशिक्षणार्थी मेळाव्याला तुमच्या ITIमध्ये हजर राहायला हरकत नाही. इथे तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. माजी प्रशिक्षणार्थी मेळाव्याबरोबर इतर मार्गदर्शनाबरोबर या ठिकाणी MAPSची सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर महाराष्ट्रातील सर्व ITIमध्ये 26 जानेवारी 2025ला व्यवसाय उद्योजकता मार्गदर्शनसुद्धा ठेवलेलं आहे. आणि यामध्ये त्यामुळे तुम्हाला 26 जानेवारीला तुमच्या जवळच्या ITIमध्ये किंवा तुमचं BTRI सेंटर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी भेट द्यायला हरकत नाही. किंवा 26 जानेवारीपासून सदर BTRI सेंटरला हेल्प डेस्क असणार आहे. तुमच्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सर्व BTRI सेंटर्स त्या ठिकाणी किंवा ITIसुद्धा बरेच घेतलेले आहेत. मॅक्झिमम ITIसुद्धा ITIमधले स्टाफसुद्धा आहे. त्यामुळे या एंडपर्यंत तुम्हाला MAPS हेल्प डेस्क साधारण फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला हा हेल्प डेस्क ओपन राहू शकतो. त्यामुळे या हेल्प डेस्कवर तुम्हाला MAPS बाबत जास्तीत जास्त माहिती म्हणजे रजिस्ट्रेशन, क्लेम कसे करायचे, क्लेमबाबत अडचणी आहेत, क्लेम अडकलेले आहेत, क्लेम इश्यूज आहेत, ते सगळं या हेल्प डेस्कमध्ये
मिळणार आहे. प्रत्यक्ष त्या ठिकाणी ऑफलाईन हेल्प डेस्क म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, कारण तुमचे जे क्लेम आहेत ते जे क्लेम अडकले आहेत ते तुम्हाला तुमच्या लॉग इनला दिसतात आणि इतर ठिकाणी शक्यतो दिसत नाहीत. जे क्लेम दिसतात ते हेल्प डेस्कला ॲप्रूव्ह रिजेक्शन केलंच जातं आहे. त्याचबरोबर इतर हेल्पसुद्धा दिली जाणार आहे आणि तुम्ही मात्र जोपर्यंत ते पोचत नाही तोपर्यंत तुम्हाला सदर जे हेल्प डेस्कची जी माणसं आहेत किंवा अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना हा इश्यू तुमचा लक्षात येणार नाही. कारण किती जणांचे 2 डबल क्लेम आहेत किंवा 2 क्लेम अडकलेले आहेत हे प्रत्यक्ष तिथे जाऊन तुम्ही दाखवल्याशिवाय ते लक्षात येणार नाही. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊ शकता. आता वागळे इस्टेट ITI इथे आम्ही हेल्प डेस्क चालू करतो आहे. तर यामध्ये प्रत्यक्ष MAPS बाबत माहिती आणि अडचणी सोडवण्यासाठी आम्ही ITI वागळे इस्टेट तर जवळचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी शक्यतो ITI BTRI वागळे इस्टेट आणि ITIचे सगळे ITI वागळेचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी येऊ शकतात. जे BTRIशी संबंधित आहेत. त्याचबरोबर ITIमधून वागळे ITIमधून केलेले जे विद्यार्थी आहेत ITI केलेले विद्यार्थी त्यांनाही मदत केली. त्याचबरोबर इतर विद्यार्थ्यांनासुद्धा शक्यतो या ठिकाणी जवळपासच्या मदत केली जाणार आहे. गर्दी वाढली तर या ठिकाणी तुम्हाला स्लॉट दिला जाईल. त्या स्लॉटनुसार बोलवलं जाईल. तुमचे क्लेम त्या ठिकाणी तुम्ही सगळे डिटेल्स घेऊन जायचं आहे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. म्हणजे तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी इथे आपण हेल्प डेस्क लावतो आहे. वेळेचं बंधन असणार आहे त्यामुळे शक्यतो तुम्ही तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहा. कारण तुमचे डॉक्युमेंट्स, तुमचं पासवर्ड, तुमचे जे डिटेल्स आहेत ती त्या ठिकाणी असणार आहे. आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तुमची अडचण जर सोडवायची असेल तर त्या ठिकाणी हेड ऑफ द इन्स्टिट्यूट किंवा हेड ऑफ द BTRI त्या ठिकाणी तुमची मदत करायला तयार असणार आहे. त्यामुळे कोणतीही अडचण असेल, कोणताही इश्यू असेल तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष घेऊन जाऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांचे अडकलेले क्लेम आहेत त्यांनीच शक्यतो जा. बाकी ज्यांचे राईज आहेत, ज्यांचे सबमिटेड आहेत, ज्यांचे RO ॲप्रूव्ह आहेत यांनी तशी जायची गरज नाही. फक्त अडकल्यांना क्लेम करण्यासाठी अडचणी येत आहेत त्यांनी प्रत्यक्ष भेट जाऊन द्यायची आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.